ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वान्वयेस रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, काय वसा वसा? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा आहे तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मोन्या मुकाट्याने उठावे, सचिळ स्नान करावे, अग्रोतक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनाचे आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सातूचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्यावा, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशगंधाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथ सप्तमी संपूर्ण करावे. कसं करावं? बोटव्याची खीर खावी, गुळाचा पोळ्या, लोणकड तूप, मेहुणं जीव सांगावं. असेल तर साडीचुळी, नसेल तर जोडखळ सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा गेला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही नाही, तसं काही नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलीचे लग्न करून दिले, एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारच निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ते तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला आणि तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिने हे बसायला हे पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे आणि ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरणीचे 6 मोती आणली. आपण 3 घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावी कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिनी कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली आहे, दुःखाने गांजली, राजा मुलखावरून निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासीने जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होऊन मोहर भरल्यास जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा? मावशीनं काय दिलं? दैव दिले, कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होते ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, जेऊ खाऊ घातलं, काठी फोकरून होणामोराणी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईच सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाऊ माकू घालून नारळ पोकरून होणामोराणी भरून दिली. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी पेवायस विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग, मावशीने दिले होते पण दैवाने ते सर्व बुडवले. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाऊ माकू घातलं, जेऊ खाऊ घातलं, दह्याची शुदुरी होणामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला आणि हातची शुदुरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारलं, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेले.
5वी आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणींनी तिला ही परसदारांना घरी नेली. नऊ माकू घातलं, पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दारिद्र्य आलेलं आहे. राजाच्या राणीने विचारलं, याला काय उपाय करू. तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबर आली, पाईक आली, परवर आली. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठले. बाहेर जाऊन दारापाशी पाहते तर राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकीला बहिणीने आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतले. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक मोळी विक्या जात आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तसं 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात घेतली. त्याच्या लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर मग वसा घेतल्याचे काय फळ. काय वसा आहे तू मला सांगावं. तुला रे कसायला वसा हवा. उच्चिल माचिल घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला तो वसा सांगितला. दुसऱ्या आदित्यवारी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतले. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नंतर कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलावले आहे आणि म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू. मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो म्हणाला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली. 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ते त्याने चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर मग वसा घेतल्याचे काय फळ. काय वसा असेल तो मला सांगावा. राणीने त्यालाही तो वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथे तिने स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पांनी खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू. मी मुलांसाठी रडते आहे असे म्हणून. बरे येते असे म्हणून ती म्हणाली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पांनी खाल्ला होता. तोही आला. ती बाई म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर मग वसा घेतल्याचे काय फळ. काय वसा असेल तो मला सांगावा. मग राणीने तिलाही तो वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथे पण पहिल्यासारखेच केले. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, त्याला हात नाही, पाय नाही. एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालता होता. तो उताणा केला. 6 मोती होते. त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बिंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. त्याने मनोभावे ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर मग वसा घेतल्याचे काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. त्या राणीने त्यालाही तो वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. तेव्हा त्यांना पहिल्या घासाच केस लागला. ते म्हणाले, अगं कोण्या पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आले होते. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून विशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसं तो कोणाला होऊ नये. ब्राह्मण मुळी विक्या म्हातारीला येते दिन जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी वाचा. उत्तरी सफळ संपूर्ण.